इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। एक असा चांगला चेहरा आपल्या सोलापूर लोकसभेला पक्षाने दिला। अनेक जण आपल्याला सांगत होते की शहर उत्तर मध्ये एवढं लीड मिळेल, शहर मध्ये एवढं लीड मिळेल, शहर दक्षिण मध्ये एवढं मिळेल। आपण फडणवीस साहेबांना आपण त्यावेळेस सांगितलं होतं की मध्ये सगळे विरोधक एकत्रित येऊन विरोधी आमदारांना 60 ते 70 हजाराचं लीड कसा मिळेल याच्यासाठी प्रयत्नशील करत आहे। माझा सुद्धा भारतीय जनता पार्टीचा प्रवेश होण्यामध्ये सगळ्यात मोठी मोलाची भूमिका सुद्धा रामभाऊ सातपुते यांची आहे। कारण का फडणवीस शिंदे सुद्धा 15 वर्ष शहरात नेतृत्व करतात, त्यांचं कुटुंबाचं वलय आहे। साहेबांनी माझं पालकत्व स्वीकारलंय आणि साहेब प्रचंड हुशार आहे। साहेबांनी पालकत्व स्वीकारताना साहेबांनी मला कुठल्या मतदारसंघाचा शब्द दिलेला नाही। भविष्यात जर का फडणवीस साहेबांनी मला बोलून सांगितलं की मी मध्यला रामभाऊ सातपुतेंना उमेदवारी देतोय आणि तुला दुसऱ्या मतदारसंघात शेजारी लढायचंय तर एक हो म्हणून निश्चितच पूर्ण ताकदीने तुमच्यासोबत विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या गोष्टीचा विचार करून एक सामान्य गोरगरीब कुटुंबातून ऊसतोड कामगाराचा मुलगा म्हणून ज्यांचा जन्म झाला, त्यांच्या आई वडिलांनी आपल्या मुलावरती चांगले संस्कार व्हावे म्हणून गावात संघाच्या कार्यात लहानपणापासून ज्यांचा सहभाग घेतला, तिथून एबीव्हीपी मध्ये काम करत लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्य, हिंदुत्व विचाराचे कार्य घेऊन त्यांनी पक्षाचा आदेश म्हणून प्रत्येक ठिकाणी काम केलं आणि संधीचं सोनं करण्याची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस पक्षाने त्यांना माळशिरसमधला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली। अशा एक देवेंद्र फडणवीस साहेबांच्या टीम मधील एक विश्वासू, एक तरुण तडफदार, एक आक्रमक, ज्यांचा काम ऑन दी स्पॉट जागेवरती डिसिजन घेऊन करण्याचा एक असा चांगला चेहरा आपल्या सोलापूर लोकसभेला पक्षाने दिला। भाऊ हा निकाल आपला जरी निकालामध्ये आपला पराजय असलं परंतु प्रत्यक्षात मात्र तुमचा हा व्यक्तीचे विजय आहे। कारण का देशभरात एकंदरीत मतदानाचा जो कल तयार झाला होता अशा सगळ्या वातावरणात सुद्धा आपण पाहिलं की आपल्याला 2014 आणि 2019च्या तुलनेत जास्तीचं मतदान झालेलं आहे। अनेक जण आपल्याला सांगत होते की शहर उत्तर मध्ये एवढं लीड मिळेल, शहर मध्ये एवढं लीड मिळेल, शहर दक्षिण मध्ये एवढं मिळेल, आपण कुठला मिळेल। प्रत्येक राजकीय तज्ञांची किंवा पत्रकारांची अशी सगळ्यांची समीकरणं वेगळी होती, परंतु फडणवीस साहेबांना आपण त्यावेळेस सांगितलं होतं की मध्ये सगळे विरोधक एकत्रित येऊन विरोधी आमदारांना 60 ते 70 हजाराचं लीड कसा मिळेल याच्यासाठी प्रयत्नशील करत आहे। केवळ एक 15 दिवसात तुम्ही स्वतः जातीने यात लक्ष घातलं आणि काय काय करता येईल ते सगळं करण्याचा तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला वरिष्ठांनी आणि त्यातनं भारतीय जनता पार्टीतला शेवटच्या घटनापर्यंतचा सगळा कार्यकर्ता मतदार काम केला आणि त्यातनं आपण भाऊ आज सोलापूर जिल्ह्यात लोकसभेमध्ये विरोधी आमदारला अनेक मतदारसंघामध्ये लीड मिळत असताना ज्या ठिकाणी ते 15 वर्ष आमदार म्हणून राहिलं, ज्या शहराच्या महापालिकेवरती 40 वर्ष त्यांची सत्ता राहिली अशा ठिकाणी सुद्धा त्यांना अपेक्षित 40-50 हजाराचं मतदान मिळू शकलं नाही। हे केवळ आणि केवळ तुमचं स्वतःचं त्या ठिकाणी असलेलं पाठपुरावा आणि तुम्ही सगळं बारकाईने केलेलं लक्ष आहे। माझा सुद्धा भारतीय जनता पार्टीचा प्रवेश होण्यामध्ये सगळ्यात मोठी मोलाची भूमिका सुद्धा रामभाऊ सातपुते यांची आहे। ज्यावेळेस त्यांना फॉर्म भरल्यानंतर परिस्थिती शहरातली सगळी लक्षात आली की या ठिकाणी काय काय केलं पाहिजे त्यासाठी त्यांनी ते सगळं प्रयत्न केलं आणि त्यानंतर भविष्यातल्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या। हो, आपल्याला माहिती आहे की आपण आल्यानंतर या सगळ्या कमी कालावधीमध्ये हे सगळं केलं। मी अनेक वेळा आपल्याशी काही सगळ्यांशी बोललोय की या ठिकाणी जर रामभाऊ सातपुते नसते, इतर उमेदवार असतात तर काय झालं असतं असं प्रत्येकाचा प्रश्न असायचा। मी सगळ्यांना सांगायचो की जसं धाराशिवला 3-3.5 लाख 4 लाखांनी सीट गेली तसंच काहीची परिस्थिती सोलापूरची राहिली असती। कारण का फडणवीस शिंदे सुद्धा 15 वर्ष शहरात नेतृत्व करतात, त्यांचं कुटुंबाचं वलय आहे आणि हे आपण जे लढलोय त्या ताकदीने लढलोय केवळ आणि केवळ रामभाऊ सातपुते यांच्या एक व्यक्तिगत नियंत्रणामुळे लढलेलं आहे। आज या ठिकाणी मागच्या महिना-दीड महिन्यात माझा भाऊंचा अनेक वेळा फोनवरनं संवाद होतो, प्रत्यक्षात आमच्या अनेक वेळा संभाषण होतात आणि भाऊंना मी स्वीकारलेले, भाऊंना माझा मोठा भाऊ म्हणून स्वीकारलेला आहे। मी ज्यावेळेस सोशल रसिक सभेचा कार्यक्रम ज्यावेळेस होत होता त्यावेळेस कुठलीही गोष्ट मी भाऊंपासून लपवली नाही की काय घडलं होतं माझ्या प्रवेशाच्या पूर्वी, परंतु भाऊ एकदा प्रवेश झालाय तर मी तुम्हाला स्वीकारलेलं आहे। मी माझ्या आजोबांना आणि माझ्या गणेश गायत्रीला स्मरण करून सांगतो की मी निवडणुकीत तुमच्यासोबत प्रामाणिकपणे राहून काम करेन आणि मी काय काय काम केलं आहे पक्षासाठी ते भाऊंनी सुद्धा पाहिलेलं आहे, तुम्ही
सगळ्यांनी सुद्धा पाहिलेलं आहे. त्यामुळे भाऊ मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की जसं तुमचं देवेंद्र फडणवीस साहेबांवरती पूर्णतः विश्वास आहे, तसं माझा सुद्धा साहेबांवरती पूर्णतः विश्वास आहे. तुमच्या माध्यमातून साहेबांनी माझं पालकत्व स्वीकारलंय आणि साहेब प्रचंड हुशार आहे. साहेबांनी पालकत्व स्वीकारताना साहेबांनी मला कुठल्या मतदारसंघाचा शब्द दिलेला नाही. फक्त तुला लढवायची जबाबदारी माझी, तू काळजी करू नको, तुझं पालकत्व मी स्वीकारलेलं आहे, हा शब्द मला त्यावेळेस साहेबांनी दिला होता. त्यामुळे मला अनेक जण विचारतात मध्यमध्ये काम करताना की तुझं मध्यचं तिकीट फायनल आहे का, तुला मध्यला काम करायला सांगितलंय का. मी नेहमी सांगतोय की मला साहेबांनी काम करायला सांगितलेलं आहे. साहेबांनी, फडणवीस साहेबांनी जर मला जगाच्या कोपऱ्यावरती कुठेही जाऊन जर म्हणले की देवेंद्र तुला या मतदारसंघात लढायचं आहे, तर मी पराभवाचा, विजयाचा, कशाचाही किंतु विचार करणार नाही. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, फडणवीस साहेबांवरती विश्वास ठेवून त्या मतदारसंघात काम करण्याची जबाबदारी माझी असेल. मला अनेक लोक होऊ शकतात शहरात काम करताना की दादा तुम्ही ज्या मतदारसंघातलं प्रतिनिधित्व करता तो भाग हा शहर उत्तरमध्ये येतो. तुमचे कुटुंबाने यापूर्वीची निवडणूक ही शहर उत्तरमधून लढवलेली आहे. तुम्ही स्वतः या भागातलं 2 वेळा प्रतिनिधित्व करता, त्यातला 60 ते 70% भाग हा शहर उत्तरला येतो. तुम्ही शहर उत्तरमध्ये काम केलं पाहिजे. काही जणांचं म्हणणं आहे की तुमच्या परिवाराने 2 टर्म मध्यमध्ये लढवले आहेत. माझा जन्म हा जुनी मिरसाळीत आहे, माझी कर्मभूमी जुनी मिरसाळ आहे की तुम्ही मध्यमध्ये लढलं पाहिजे. परंतु मी नेहमी सांगतो की माझं साहेबांकडनं कुठल्याही मतदारसंघावरती क्लेम किंवा कमिटमेंट झालेला नाहीये. आज शहरामध्ये हा महायुतीमध्ये शिवसेनेकडनं आहे. ह्या सगळ्या गोष्टी साहेबांना ज्ञात आहेत आणि असं असताना साहेबांनी मला सांगितलंय की तुझं पालकत्व मी स्वीकारतोय, तर तू काळजी करू नको, तू कामाला ला. त्यामुळे माझा भाऊ तुमच्यावरती एक मोठा भाऊ म्हणून प्रचंड विश्वास आहे. भविष्यात जर का फडणवीस साहेबांनी मला बोलून सांगितलं की मी मध्यला राबवू शकतो, त्यांना उमेदवारी देतोय आणि तुला दुसऱ्या मतदारसंघात शेजारी लढायचं आहे, तर एक भाऊ म्हणून मी निश्चितच पूर्ण ताकदीने तुमच्यासोबत माझ्या परिवाराचा किंवा माझ्या जे काही मोठे परिवार प्रेम लागली सगळं काय सहकार्य शक्ती असेल, आपण दोघं जण आदरणीय फडणवीस साहेबांचे एक मार्गदर्शक त्यांचं घेऊन चांगल्या पद्धतीने लढून आपल्या भारतीय जनता पार्टीचा भविष्य काळातला विजय करण्यासाठी प्रयत्न करूया. आताच्या लोकसभेला काम करताना भाऊ तुम्ही पाहिलंय की शहर मध्यसारख्या भागात आपल्या अनेक भारतीय जनता पार्टीचे मतदारांना यादीतून नावं वगळली गेलेली आहेत. यादी चालल्यानंतर असं लक्षात येतं की हे नावं फक्त भारतीय जनता पार्टीला पडणारी सोडली गेलेली आहेत. मग ह्याच्या मागं कुठलं षडयंत्र त्यावेळी झालेलं आहे का, याच्यावर सुद्धा आपल्या पक्षाने काम केलं पाहिजे. कुठं कुठं एसटी मध्ये याद्या कमी झाल्यात, नावं कमी झालेत, ते नावं वाढवण्यासाठी आपल्याला सगळ्यांनी काम केलं पाहिजे. फक्त शहर मध्य म्हणूनच नाही तर अध्यक्ष साहेब शहर उत्तर असेल, शहर मध्य असेल, शहर दक्षिण असेल, प्रत्येक ठिकाणी आपण एसटी वरती जास्तीत जास्त काम करून जर आपलं मतदान नोंदणी करून घेतलं तर भविष्य काळात उद्या कधीही विधानसभेच्या निवडणुका लागल्या तर आपल्याला त्या फायद्यासाठी होणार आहे. भाऊ माझं तुमच्यावरती एक लहान भाऊ म्हणून व्यक्तिशा प्रेम आहे. त्या प्रेमात कुठलाही किंतु परंतु होणार नाही असं त्या ठिकाणी तुम्हाला मी अभिवचन देतो. आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी सगळ्या सोलापूरकरांना, आपल्या मतदारांना संवाद साधण्या ठिकाणी या ठिकाणी आलात. या अधिवेशनाच्या काळात सुद्धा आपण वेळ काढून आवर्जून उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि भाऊवर प्रेम करणारे लोक आज लग्नाची तिकीट इतकी मोठी असताना, पावसाचा दिवसभर सुरुवात असताना सुद्धा इतक्या मोठ्याने संख्येने जमले, त्याही सर्व लोकांचा मी या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी रजा घेतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कोंगताम चौक, सोलापुर।